मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी तर लाखो मुले करतात, पण वर्दी फक्त त्यांनाच मिळते ज्यांचा सराव पक्का असतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलोय मागील भरतीमध्ये वारंवार विचारलेले 20 अतिशय महत्त्वाचे प्रश्न. यातला 10वा आणि 18वा प्रश्न असा आहे जो गेल्या 3 वर्षात सलग विचारला गेलाय. बघूया तुम्हाला 20 पैकी किती प्रश्नांची अचूक उत्तरे देता येतात. स्वतःला तपासा आणि तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. तर मित्रांनो, पोलीस महासंचालक, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हे महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद आहे. पुढील प्रश्न पाहूया. संरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याचा अर्थ काय आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा विनाश हे संरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याचा अर्थ आहे. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. 12. महाराष्ट्रात एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय संविधानाचे जनक कोणास मानले जाते? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे जनक मानले जाते. पुढील प्रश्न पाहूया. अजिंठा व वेरूळच्या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. छत्रपती संभाजीनगर येथे अजिंठा व वेरूळच्या लेण्या आहेत. पुढील प्रश्न पाहूया. 1857च्या उठावाची पहिली ठिणगी कोठे पडली? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. बरकापूर येथे 1857च्या उठावाची पहिली ठिणगी पडली. पुढील प्रश्न पाहूया. सायबर क्राईमवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणते विशेष पोर्टल सुरू केले आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. महासायबर हे सायबर क्राईमवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष पोर्टल सुरू केले आहे. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. मुंबई येथे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. नवी दिल्ली येथे भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. पुढील प्रश्न पाहूया. चेक बाउन्स झाला तर कोणत्या कायद्यान्वये गुन्हा दाखल होतो? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट हा चेक बाउन्स झाला तर या कायद्यान्वये गुन्हा दाखल होतो. पुढील प्रश्न पाहूया. माळशेज घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. अहमदनगर, कल्याण या 2 शहरांना माळशेज घाट जोडतो. पुढील प्रश्न पाहूया. भारताचा मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. अहमदाबाद या शहराला भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न पाहूया. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?
तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क 1761 साली पानिपतची तिसरी लढाई झाली. पुढील प्रश्न पाहूया. जिल्हा स्तरावरील पोलीस दलाचे सर्वोच्च अधिकारी कोण असतात? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब पोलीस अधीक्षक किंवा सुपरिटेंडंट ऑफ पोलीस हे जिल्हा स्तरावरील पोलीस दलाचे सर्वोच्च अधिकारी असतात. पुढील प्रश्न पाहूया. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. तर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम पाहतो. पुढील प्रश्न पाहूया. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब सातारा जिल्ह्यात आहे. तर कोयना धरण हे सातारा जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न पाहूया. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क यकृत हे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब पंढरपूर या शहराला महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न पाहूया. माहिती अधिकार कायदा भारतात कधी लागू झाला? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब 2005 साली माहिती अधिकार कायदा भारतात लागू झाला. तर मित्रांनो, हा होता आजचा सराव. तुमची 20 पैकी किती उत्तरे बरोबर आले प्रामाणिकपणे कमेंट करून सांगा. आणि हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे. याचे उत्तर ज्याला येईल त्याने कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच तयारीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा. धन्यवाद.